नाही ना काम का नावाची लिस्ट घे सगळी नावं लिही त्याच्यामध्ये ते घेऊन ये. पहिल्या डावाला होईल सुरुवात. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. स्ट्रायकिंग एंडला शरद फरले असतील. नॉन स्ट्रायकिंग एंडला लखा दुमाडा. बॉलिंग करण्याकरता अरविंद बरफ दाखल झालेले आहेत. सज्ज होतील बॉलिंग ट्रॅक वरती. कोण लिहिणार आहे तुम्हाला माहित नाही. मॅचला होईल सुरुवात. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. स्ट्राईक एंडला शरद फरले असतील. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. पहिला बॉल शॉर्ट आर्म पुल केला. बॉलला चेंडू जाईल अवे फ्रॉम द बॉडी. चेंडू ट्रॅव्हल होईल मिडॉनच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. एका धावाने अकाउंट ओपन झालेलं आहे आई चौंडाई स्पोर्ट्स नागले या संघाचा. अनिल भाई एका धावाने अकाउंट ओपन झालेलं आहे आई चौंडाई स्पोर्ट्स नागले या संघाचा. कामन वर्सेस नागले ही मॅच आपण पाहणार आहोत. मागच्या स्पर्धेमध्ये टायगर चषकामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी राहिला होता आई चौंडाई नागले हा संघ. कामन संघाला त्याने पराभूत केला होता. आता मात्र पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे कामन या संघाला. दुसरा बॉल असेल या षटकातील. यावेळेला चेंडू जाईल. त्रिपुराग्रस्त फलंदाज बाद. डायरेक्ट हिट नेम करून गेम करण्याचा प्रयत्न केलेला आहे जितेंद्र याने आणि फलंदाज होईल बाद. लखा दुमाडा बॅक टू द पवेलियन गॉन. पहिली विकेट डाऊन झालेला नागले या संघाची. रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर झालेला आहे बाद. जबरदस्त नेम पाहायला मिळालेला आहे जितेंद्र पाटील यांचा ॲज अ विकेट किपर. नक्कीच त्यांची कामगिरी चांगली राहिलेली आहे. बॉलर तयार. तर न्यू बॅटर एंटर होईल. उमाकांत आलेले आहेत. नॉन स्ट्राईक एंडला असतील. स्ट्राईक एंडला शरद फरले यांना आपण पाहणार आहोत. यावेळेस हवेमध्ये चेंडू मिस टाइम स्ट्रोक. चेंडू पडतो नो मॅच लँड मध्ये. स्वतः बॉलर नक्कीच चेंडूला कलेक्ट केलेला आहे आणि हे एकदा मात्र कंप्लीट केले जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. एका धावाने संघाची धावसंख्या 2 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 2 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. सुरुवात मात्र खराब झालेली आहे नागले या संघाची. आता मात्र इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. 2 बॅटर आहेत. उमाकांत असेल स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला शरद फरले यांना आपण पाहणार आहोत. अप्रतिम बॉलिंगचा दर्जा पाहायला मिळतोय अरविंद बरफ यांच्या माध्यमातून. भरपूर एक्सपिरियन्स खेळाडू आहेत या संघाचे. चांगली कामगिरी ते करत आहेत या पहिल्या ओव्हरमध्ये. आता मात्र ओव्हर द विकेटने सज्ज होतील. बॉल इन ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्याकरता सज्ज होतील. षटकातील नेक्स्ट बॉल असेल.
यावेळेस सुंदर चेंडूची हाताळणी इनकटा टाकण्याचा प्रयत्न, चेंडू पलटवरचा आतमध्ये ओळखतोय, चेंडू जाईल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, चेंडू जाईल डॉट. अप्रतिम बॉलिंग, चांगला कमबॅक, चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न पहिल्या ओव्हरमध्ये करत आहेत बॉलर. यावेळेस मॅच चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे, खराब क्षेत्ररक्षण विवेक पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि चेंडू फेल होईल, फेकी होईल तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 4 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. शेवटचा बॉल बाकी असेल. 5 बॉलमध्ये एकंदरीत 4 धावा खर्च केलेल्या आहेत या बॉलरने. अप्रतिम बॉलिंग त्यांची राहिली गेलेली आहे. या पहिल्या 5 बॉलमध्ये शेवटचा बॉल असेल या षटकातील. स्ट्राईक एंडला उमाखान यांना आपण पाहणार आहोत. चांगली बॅटिंग करावी लागेल या बॅटरना. यावेळेस हवेमध्ये चेंडू मिस टाइम स्ट्रोक, चेंडूच्या खाली बॉलर सुरेख कॅच, फलंदाज होईल बाद तो म्हणजे उमाखान. बॅक टू द पवेलियन गॉन. वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक खाते स्वागत. आपण पाहतोय स्पर्धा जय हनुमान 40+ मास्टर कामन आयोजित जय हनुमान चषक 2026 हे शानदार आयोजन. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. कुंदन पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. पहिला बॉल असेल या षटकातील. यावेळेस लेफ्ट ड्राईव्ह, चेंडू जाईल ऑन साईडच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे रवींद्र नाईक यांच्या माध्यमातून. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये नागले संघाला. एका धावाने संघाची धावसंख्या 5 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 5. आता मात्र स्ट्राईक एंडला अनिल पाटील असतील. चांगले नामवंत खेळाडू आहेत या नागले संघाचे. चांगली बॅटिंग करावी लागेल. भरपूर सुरुवात खराब झालेली आहे नागले संघाची. पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. एपी टूर्स ट्रॅव्हल्सचे मालक आहेत. अतिशय चांगले व्यक्तिमत्व या नागले संघाचे. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असतील. कुंदन तयार. फुलटॉस बॉल. पहिल्यांदा वेगवेगळा चेंडू फ्लॅम बॉल सापडलेला आहे. बॅटर अनिल जे पाटील बाद होतील आणि निघून जातील मैदानाच्या बाहेर. आणखीन एक विकेट डाऊन झालेला आहे नागले या संघाची. धावसंख्या 5 असताना एकंदरीत 3 विकेट डाऊन झालेले आहेत या नागले संघाचे. सुरुवात मात्र खराब राहिली गेलेली आहे या पहिल्या 2 ओव्हरमध्ये. अजून सुद्धा 4 बॉल बाकी आहेत या षटकातील. तर नवीन बॅटर एंटर झालेले आहेत. सुभाष परेड आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला असतील. कुंदन पाटील विकेट त्याला प्राप्त झालेले आहे. आता मात्र आत्मविश्वास वाढला असेल या बॉलरचा. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. षटकातील तिसरा बॉल असेल. फुलटॉस बॉल. स्विंग केला बॉलला ऑन साईडच्या दिशेने. गिरधर भाई म्हात्रे आहेत त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण झाले त्यांच्या माध्यमातून. फेकी सुरू, परंतु या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने.
या 2 धावांनी संघाची धावसंख्या 7 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 7 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. या 2 धावांनी सुभाष स्वतःचा अकाउंट ओपन केलेला आहे. बॉलर तयार कुंदन पाटील. षटकातील चौथा बॉल असेल. यावेळेस सुरेश हाताळणी. फलंदाज बाद. भरपूर विकेट डाऊन होताना दिसत आहेत. एका मागोमाग एक खराब सुरुवात राहिली गेलेली आहे नागले या संघाची. जबरदस्त कामगिरी, चांगली बॉलिंग करतात जय हनुमान 40+ कामन संघाचे बॉलर. पहिल्या ओव्हरमध्ये बॉलिंग केली होती अरविंद बर्फ याने. खूपच कमी धावा खर्च झाल्या होत्या. वेलकम शाहिद भाई अन्सारी, वेलकम आसिफ भाई. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. धावसंख्या 7 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत, कायम आहेत. आता मात्र न्यू बॅटर एंटर होतील मैदानाच्या आतमध्ये नागले संघाच्या माध्यमातून. विनोद हजारे एंटर झालेले आहेत. बॅटिंग करण्याकरता सज्ज होतील. स्ट्रायकिंग एंडला कुंदन तयार. 2 विकेटला प्राप्त झालेले आहेत. फक्त आणि फक्त 3 धावा त्याने खर्च केलेले आहेत. एखाद्या 4 बॉलमध्ये 2 बॉलचा खेळ बाकी असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. 5वा बॉल होईल या षटकातील. यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. ट्रॅव्हल होईल मिडलच्या दिशेने. हरीश या ठिकाणी मागच्या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर टायगर चषकाचा नक्की चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं त्याच्या माध्यमातून. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 8 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. शेवटचा बॉल असेल या षटकातील. धावसंख्या फक्त आणि फक्त 8 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. बॉलर कुंदन पाटील अप्रतिम कामगिरी करतोय. चांगला लाईन, चांगला लेंथ मध्ये नक्कीच त्याचे प्रयत्न आहेत. चांगल्या प्रकारे बॉलर डिलिव्हर तो करतोय. आता मात्र शेवटचा बॉल असेल या षटकातील. स्ट्राईक एंडला शरद फरले असतील. चांगली बॅटिंग करावी लागेल शरद यांना. भरपूर कमी धावा या लागल्या गेलेल्या आहेत धावफलकावरती. शेवटचा बॉल. यावेळेला फुलटास बॉल. लाप केला बॉलला. चेंडू जाईल मिडा फिल्शने. प्रदीप आहे त्या ठिकाणी. मिसफील्ड पाहायला मिळालेली आहे. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. 2 टीमची टोटल डबल फिगर मध्ये पोहोचली गेलेली आहे. 10 या अंकावरती पोहोचली गेलेल्या धावसंख्या. षटक संपलेल्या दुसरं. संघाची धावसंख्या नागले संघाची 4 गडी बाद 10 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुरू असलेला मॅच आई चंदाई नागले वर्सेस जय हनुमान 40+ मास्टर कामन. रवींद्र नाईक बॉलर तयार. बॉलिंग करण्याकरता बॉलिंग ट्रॅक पर त्याच्या अगेन्स्ट विनोद हजारे यांना आपण पाहणार आहोत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. अप्रतिम फटका ऑन साइडला एक्झिक्यूट केलेला बॅटर विनोद याने. चेंडूला पाठवतोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार आलेला आहे. आणि या चौकाराने संघाची धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे सरकली जाईल. 14 या अंकावर पोहोचली गेलेली आहे धावसंख्या. जबरदस्त फटका ऑन साइडला खेचलेला बॅटर विनोद याने. चेंडूला पाठवतोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता
या प्रकारची बॅटिंग करावी लागेल कामन संघाविरुद्ध. नक्कीच 5 ओव्हरमध्ये 60 ते 70 पर्यंत धावसंख्या उभारली तर नक्कीच सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचू शकतो नागले हा संघ. धावसंख्या 14 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. रवींद्र नाईक षटकातील दुसरा बॉल असेल. ओव्हर द विकेट सज्ज होईल. यावेळी सुंदर फटका लाभ केला बॉलला. चेंडू खाली हरीश कडव खराब क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कॅच मात्र ड्रॉप झालेला आहे. कॅचेस पर्यंत मॅचेस हा क्रिकेटचा कानमंत्र आहे. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच और छोडोगे कॅच तो डेफिनेटली हार जाओगे मॅच. नक्कीच याला अनुसरून क्षेत्ररक्षण करावं लागेल कामाने या संघाला. या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. धावसंख्या 16 वरती पोहोचली गेलेली आहे. अजून एक सुंदर फटका, अजून एक चान्स. जयेश आहे बॉल खाली. झेल पुन्हा एकदा ड्रॉप झालेला आहे. खराब क्षेत्ररक्षण या ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय. कामन संघाच्या माध्यमातून भरपूर कॅचेस सुटले गेलेले आहेत आणि या 2 धावा पळून पूर्ण केल्या दोन्ही बॅटरने. 18 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 3 बॉलचा खेळ झालेला आहे. रवींद्र नाईक 8 धावा त्यांनी खर्च केलेला आहे. षटकातील 4था बॉल असेल. यावेळेला सुंदर चेंडू हाताळणे. चेंडू पण आता थोडंसं बाहेर वळतोय. लेग ब्रेक पद्धतीचा बॉलर आहे रवींद्रजी नाईक आणि त्यांच्या माध्यमातून कमबॅक पाहायला मिळते या बॉलवरती. सुरेख बॉलिंग, अप्रतिम कमबॅक त्यांच्या माध्यमातून राहिला गेलेला या बॉलवरती. यावेळी चांगला फटका. चेंडू ड्राईव्ह केला. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. हरीश या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण. फक्त एक सिंगल धाव, जास्त काही आता मात्र मिळणार नाहीये बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 19 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. शेवटचा बॉल बाकी असेल. लेफ्ट हँडर राईट हँडर जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करावा लागतोय कामन या संघाला. शरद फर्ले आणि विनोद हजारे चांगली बॅटिंग ते करत आहेत. चांगल्या धावांची उभारणी ते करत आहेत. चांगल्या प्रकारे पार्टनरशिप बिल्डअप त्यांनी केलेली आहे या ओव्हरमध्ये. आता मात्र शेवटचा बॉल टाकण्याकरता सज्ज होतील रवींद्रजी नाईक. यावेळी सुंदर फटका. ड्राईव्ह केल्या बॉलला चेंडू जाईल लॉंगॉनच्या दिशेने. हरीश कडव पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येत आहेत आणि या 2 धावा मात्र कंप्लीट. षटक संपलेला आहे. तिसरं संघाची धावसंख्या 21 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. टाइमिंग होता ना टाइमिंग जोर खेलतो रे 5 अख्खा महिना डिसेंबर 20-20
2 धावा मिळतील. या बॉलवरती संघाची धावसंख्या 23 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 23 धावा धावफलकावर लागला गेलेला आहेत. फ्री हिट बॉल असेल. बॅटर शरद फर्ले यांना कशा प्रकारची या बॉलची हाताळणी केली जाईल आपण पाहणार आहोत. जयेश विरारकर तयार. षटकातील पहिला बॉल असेल. टाकण्याकरता सज्ज होतील. बॉलिंग ट्रॅकवर यावेळी चेंडूला ड्राईव्ह केलं. चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेने. कुंडा नाही त्या ठिकाणी खराब मिस क्षेत्ररक्षण. बॅकअप होईल बैद्या त्यांच्याकडून. तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. या 2 संघाची धावसंख्या 25 वर पोचले गेलेले आहे. धावसंख्या 25 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. विनोद हजारे अँड शरद फर्ले चांगल्या प्रकारे धावांची उभारणी करत आहे. चांगली कमबॅक त्याने करून दिलेली आपल्या संघाला. आता मात्र चांगला फटका. चेंडू लॉंग द कार्पेट निघून जाईल. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी रवींद्र नाईक. हलकेसे मिसफील्ड पाहायला मिळतोय आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. शरद यांना विनंती असेल थकवा जाणवला असेल तर आपण रिटायरमेंट घेऊ शकता. भरपूर चांगल्या प्रकारे नक्कीच रनिंग बॅडमिंटन विकेट चांगल्या धावा त्या पोलिंग पूर्ण करत आहेत आणि सगळी धावसंख्या 27 वर पोचली गेलेली आहे. जयेश तयार. पुढील बॉल असेल. यावेळी सुंदर फटका. हवेमध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल मात्र ड्रॉप झालेला आहे आणि या 2 धावा कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. धावसंख्या 29 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 29 धावा. जयेश त्या नेक्स्ट बॉल षटकातील. यावेळेस चौकाला बॉल हवेमध्ये चेंडू खाली दीपक झेल पुन्हा ड्रॉप. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांकरिता आलेला आहे. दर्जेदार चौकार. संघाची धावसंख्या या चौकाराने पुढे सरकली जाईल. 33 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 33 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. पहिले 4 विकेट लवकर बाद झाल्यानंतर आता मात्र जबरदस्त कमबॅक करणे. अप्रतिम बॅटिंग. चांगल्या प्रकारे रनिंग बॅडमिंटन विकेट पाहायला मिळते. त्याच्या माध्यमातून चांगली धावा ते बनवत आहेत आपल्या संघाकरता आणि नक्कीच यावेळेस दोन्ही बॅटर चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. मैदानाच्या आतमध्ये शरद फर्ले अँड विनोद हजारे असतील. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. 5वा बॉल. यावेळेस बॅक टू द बॉल ड्राईव्ह आणि ही 1 धाव मात्र कंप्लीट केली आहे दोन्ही बॅटरने. धावसंख्या 34 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. 4थ्या ओव्हरचा शेवटचा बॉल असेल. जयेश विरारकर भरपूर धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 13 धावा त्याने एकंदरीत खर्च केलेल्या आहेत. चांगली बॉलिंग करावी लागली. शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक एंडला विनोद असतील. त्यांच्याकरता हा शेवटचा बॉल असेल. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. जयेश तयार. यावेळेस स्लोअर वनचा मारा केला होता. चेंडू जाईल डिपेक्स्टा कव्हरच्या दिशेने भाईदासा त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण फेकी होईल आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. बॅकअप खराब झाला होता आणि 2 धावा कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या 36 वर पोहोचली गेलेली आहे. षटक संपलेला 4था संघाची धावसंख्या धावफलकावर 36 वर पोहोचली गेलेली आहे.
आहे. शेवटचा ओव्हर बाकी असेल या पहिल्या इनिंग मध्ये. हॅलो हॅलो दीपक जाधव हा बॉलर बॉलिंग करण्याकरता सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅकवर स्ट्रायकिंगला शरद फरले आपण पाहणार आहोत. सलामीला आलेला फलंदाज चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून एक चौकार त्याने आतापर्यंत घेतलेला आहे. दीपक तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होतील. बॉलिंग करण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉल असेल या षटकातील. शरद करता हा बॉल. यावेळेस किल्ल्याचा तावचाच्या दिशेने आणि फलंदाज बाद. त्रिफळा उद्ध्वस्त झालेला आहे बॅटरचा. आणखी एक विकेट डाऊन झालेला आहे नागले या संघाची. शरद फरले झालेले आहे बाद. नक्की चांगली बॅटिंग त्यांनी केली. अप्रतिम कामगिरी राहिली त्याच्या माध्यमातून. भरपूर धावा त्याने सिंगल अँड डबल्सने बनवलेले आहेत आणि ते नक्कीच यावेळेला बाद झालेले आहेत. चांगली बॅटिंग केली. अप्रतिम कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली गेली. एकंदरीत त्यांचा विचार केला तर 18 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. 18 धावांची खेळी केली आणि तो फलंदाज बाद झालेला आहे. तर त्यांच्या जागेवरती न्यू बॅटर इंटर झालेले आहेत नागरी संघाच्या माध्यमातून. योगेश पाटील आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. दीपक जाधव पहिल्याच बॉलमध्ये विकेट प्राप्त झालेला आहे. दीपक यांना इथून पाच बॉलचा खेळ बाकी असेल. या पहिल्या इनिंग मध्ये पाहावं लागेल किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल कामण संघाचा. दीपक षटकातील दुसरा बॉल असेल. यावेळेस चांगला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. चेंडू टावर येईल मिडांच्या दिशेने. खराब क्षेत्ररक्षण हरीश मार्फत चेंडूला बॅकअप होईल. तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहे दोन्ही बॅटरने. या 2 धावाने संघाची धावसंख्या 38 या आकड्यावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 38 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 4 बॉलचा खेळ बाकी असेल या पहिल्या इनिंग मध्ये. आता मात्र डेड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. पुन्हा एकदा सज्ज होतील दीपक जाधव. तिसरा बॉल असेल. चांगला फटका. चेंडूला फोर्स केला. चेंडू जाईल कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांसाठी चौकार आलेला आहे बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 42 या अंकावर पोहोचले गेलेली आहे. धावसंख्या 42 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अतिशय चांगला फटका एक्झिक्यूट केला होता बॅटरने. योगेश पाटील आहेत स्ट्रायकिंग एंडला. 6 या अंकावरती खेळत आहेत. षटकातील चौथा बॉल. आता मात्र सुंदर फटका. ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल मिडांच्या दिशेने. हरीश आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा चुकी झालेल्या त्याच्या माध्यमातून. मागच्या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर आता मात्र खराब कामगिरी. खराब फिल्डिंग सातत्याने पाहायला मिळत आहे हरीश याच्या माध्यमातून. आणि या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहे दोन्ही बॅटरने. सांघिक धावसंख्या 44 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. नेक्स्ट बॉल. दीपक तयार. आता मात्र चेंडू जाईल यावेळेला डॉट. शेवटचा बॉल बाकी असेल. दीपक याच्या ओव्हर मधला टाकण्याचा सज्ज होतील यावेळेला. चेंडू जाईल डॉट. षटक संपलेला 5वा. संघाची धावसंख्या 44 धावा धावफलकावर लागला गेलेला आहेत आणि 45 धावांचं लक्ष असेल आई चौंडाई नागले या संघाला. 45 धावांचं लक्ष असेल 5 ओव्हर मध्ये. कशा प्रकारे या धावा पूर्ण करतील कामण संघ. 44 धावा बनवलेल्या आहेत नागले या संघाने
आणि 45 धावा बनवायच्या आहेत कामन संघाला. त्याला टॉस साठी यायचं आहे. अचानक मास्टर डोंगरीपाडा वर्सेस टायगर मास्टर कामन. टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपला डॉक्टर कुठे गेला? स्प्रे स्प्रे कुठं आहे का स्प्रे? स्प्रे द्या ना. टॉस करण्याकरता टायगर मास्टर कामन तसेच अचानक मास्टर डोंगरीपाडा संघाचा कर्णधार आपण यायचा आहे. बॉल कुठून खाली बघ. कॅप्टन
आणि प्रदीप म्हात्रे यांना आपण पाहणार आहोत. 9 सेकंडला असतील. नागले संघाच्या माध्यमातून बॉलर असेल सुभाष परेड हा बॉलर. बॉलिंग करण्याकरता बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होतील. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आपण देणार आहोत. सुभाष परेड हा बॉलर बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. त्याच्या अगेन्स्ट बॅटर असेल भाईदास बाबर. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. पहिला बॉल टाकण्याकरता सज्ज होईल. धावांचं लक्ष आहे या 5 ओव्हरमध्ये. कशा प्रकारे हे आव्हान पूर्ण केलं जाईल किंवा या धावा कशा प्रकारे डिफेंड केल्या जातील आपण पाहणार आहोत. येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये स्ट्रायकिंगला भाईदास बाबर असतील लेफ्ट हँडेड बॅटर आणि त्या धावा येताना दिसत आहेत मैदानाच्या आतमध्ये. चला नेक्स्ट बॉल नेक्स्ट ओव्हर टाकण्याकरता सज्ज होईल बॉलर लखा दुमाडा. 36 धावांची गरज असेल 24 बॉल मध्ये. लखा दुमाडा हा बॉलर बॉलिंग करण्याकरता सज्ज होईल. स्ट्रायकिंगला भाईदास बाबर यांना आपण पाहणार आहोत. लेफ्ट हँडेड बॅटर आहेत. स्ट्रायकिंग एंडला खेळत आहेत. वैयक्तिक 1 या आकड्यावरती त्याला घाई करायची बेस क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे विनंती असेल वेळेमध्ये सहकार्य करा. बॉलर तयार लखा दुमाडा बॉलिंग करण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. 24 बॉलचा खेळ बाकी. 36 धावांची गरज सामना जिंकण्याकरता. कामण या संघाला असेल. स्ट्रायकिंगला भाईदास बाबर यांना आपण पाहणार आहोत. चला घाई करायचे प्लीज. कोणत्याही एका खेळाडूने क्षेत्ररक्षण लावून घ्या. भरपूर वेळ वाया जातोय याकडे देखील आपण लक्ष द्यायचं आहे. अजून सामने खेळवायचे बाकी आहेत. आपला पहिला बॉल टाकण्याकरता सज्ज होईल बॉलर लखा दुमाडा. हवेमध्ये चेंडू. नेक्स्ट टाइम स्ट्रोक. चेंडूच्या खाली बॉलर येण्याचा प्रयत्न करत होते परंतु चेंडू पडतो नो मॅच लँड मध्ये आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. फटका चांगला होता परंतु टायमिंग थोडीशी चुकले गेले होते. हवेमध्ये चेंडू होता. बराच काळ बॉलर झेल करण्याचा प्रयत्न करत होते परंतु थोडेसे अपुरे राहिलेले आहेत आणि या 2 धावा मात्र कंप्लीट झालेल्या आहेत. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 11 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. यावेळी चांगला फटका चेंडूला कट केला. चेंडू जाईल कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये. 1 धाव मात्र कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि या 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न. चांगली रनिंग भेटून विकेट. चांगला ताळमेळ पाहायला मिळतो या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. 2 चेंडू टाकून दिलेले आहेत. लखायाच्या षटकातील 4 बॉलचा खेळ बाकी असेल या ओव्हरमध्ये. बॉलर तयार लखा दुमाडा. षटकातील 3रा बॉल असेल. राईट आर्म राऊंड विकेट सज्ज होईल. आता मात्र काय गेलं म्हणजे चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे आणि या 2 धावा डिक्लेअर मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. या दोन्ही संघाची धावसंख्या 15 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 15 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. एकंदरीत या ओव्हरमध्ये 6 धावा खर्च केलेल्या आहेत 3 बॉलमध्ये. आता मात्र 3 बॉलचा खेळ बाकी असेल. या षटकातील कमबॅक करावे लागेल या बॉलरला. नक्कीच भरपूर धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. 4था बॉल टाकण्याकडे सज्ज होईल बॉलर लखा दुमाडा. यावेळेस विकेट किंवा चुकी करतो. चेंडू जाईल. व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 1+1. एकंदरीत 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. कमबॅक करावं लागेल. चांगली बॉलिंग देखील करणं गरजेचं आहे. कमी धावा या डिफेंड करायच्या आहेत नागले संघाला. चांगला लाईन चांगला बॉल
बॉल चपळणी करावी लागेल. आता मात्र स्ट्राईक एंडला प्रदीप म्हात्रे असतील, त्यांच्याकरता हा नेक्स्ट बॉल असेल. लखा दुमाडा भरपूर धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. या 3 बॉलमध्ये 8 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. आता मात्र चौथा बॉल टाकण्याकरता सज्ज होतील. बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना हा 2 संघाची धावसंख्या 17 धावा. लागला गेलेला अंडरबोर्ड. या बॉलला सुंदर फटका चेंडूला वडवलेला ऑन साईडच्या दिशेने आणि या 2 धावा डिक्लेअर मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 19 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. भरपूर चांगल्या प्रकारे बॅटिंग करत आहेत दोन्ही बॅटर. चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे नक्की धावांची उभारणी केलेली आहे. पहिल्या 2 या ओव्हरमध्ये अप्रतिम कामगिरी, चांगल्या प्रकारे धावा येताना दिसत आहेत कामान संघाच्या बाजूनं. यावेळेस चेंडू जाईल टॉट. सुरेख कमबॅक, चांगला लाईन आणि चांगला लेंथ मध्ये नक्कीच चेंडू हाताळला होता बॉलर लखा याने. या प्रकारची बॉलिंग करावी लागेल. धावा डिफेंड करायची असेल डेफिनेटली चांगली बॉलिंग करणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला प्रदीप मात्र असतील. यावेळेस अपील केलेला लाऊड आणि फलंदाज बाद. फलंदाज झालेला बाद. फ्लम एलबी नक्कीच पंचांनी तर नक्कीच इशारा दिलेला आहे, परंतु दिस इज द रिव्हर्स. त्याने केलेला बॅटला स्पर्श होऊन चेंडू निघून गेला होता. आणि या 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 21 धावा धावफलकावर लागला गेलेला आहे. धावसंख्या 21 धावा ऑन द बोर्ड लागला गेलेला आहे. पहिल्या 2 ओव्हरच्या 50 नाही 45 पहा बरोबर ना 40 आणि हे 5 बरोबर ना. बरोबर आहे. धावसंख्या 21 धावा ऑन द बोर्ड लागला गेलेला आहे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आता मात्र 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल आणि 24 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. जय हनुमान 30+ मास्टर कामन या संघाला 24 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. शरद फरले आलेले आहेत बॉलिंग करण्याकरता. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. बॅटिंग करत असताना चांगल्या प्रकारे बॅटिंग त्यांनी केली. 18 धावा त्यांनी बनवलेले आहेत. आता मात्र चांगल्या प्रकारे बॉलिंग त्यांना देखील करावी लागेल. सामना नागले संघाला जिंकायचा असेल डेफिनेटली या धावा डिफेंड करावं लागतील आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा करावं लागेल नागले या संघाला. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. कोणत्याही क्षणी सामना जिंकू शकतो दोन्ही संघाच्या बाजूनं. बॉलर तयार. यस डॉट बॉल असेल. 2 धावा मायनस आम्ही करणार आहोत. धावसंख्या 19 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. सव्वीस धावांची गरज असेल. 18 बॉलचा खेळ बाकी.
26 धावांची गरज असेल. 18 बॉलचा खेळ बाकी असेल. शरद फरले बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. स्ट्रायकिंगला भाईदास बाबर यांना आपण पाहणार आहोत. पहिलाच बॉल टाकण्याकरता सज्ज होतील. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करत असताना यावेळेला सुंदर फटका स्विंग केला बॉलला. चेंडू जाईल सरळ 6 धावांसाठी. षटकार आणि पहिला बॅटर ठरलेला आहे या स्पर्धेचा भाईदास बाबर. षटकार नक्की त्याच्या बॅटमधून आलेला आहे आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 25 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 25 धावा ऑन द बोर्ड लागला गेलेला आहे आणि या स्पर्धेचा पहिला बॅटर ठरलेला आहे भाईदास बाबर यांनी षटकार मारलेला आहे. अप्रतिम बॅटिंग. ओव्हर पिच बॉलची हाताळणी केली होती बॉलर शरद यांनी. त्या बॉलला ऑन साइडला पाठवलेला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता मात्र सुंदर फटका चेंडूला ऑन ड्राईव्ह केला. चेंडू जाईल मिड विकेटच्या दिशेने आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केले दोन्ही बॅटरने. या 2ने टीमची टोटल 27 वर पोहोचली गेलेली आहे. शरद पडले हा बॉलर नक्कीच 8 धावा त्याने खर्च केलेला आहेत. या पहिल्या 2 बॉल मध्ये 8 धावा एकंदरीत खर्च केलेला आहे. इथून 4 बॉलचा खेळ बाकी असेल. 4 बॉलचा खेळ बाकी. कमबॅक करावं लागेल या बॉलरला. भरपूर धावा खर्च झालेला आहे. तिसरा बॉल यावेळेला सुंदर फटका. चेंडू जाईल इंटू द गॅप. योगेश त्या ठिकाणी चेंडू स्टॉप केलेला आहे मैदानाच्या आतमध्ये आणि या 2 धावा मात्र कंप्लीट पैकी खराब. बॅकअप देखील खराब झालेला आहे. त्याचाच फायदा उचलला दोन्ही बॅटरने. या 3 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केलेल्या आहेत. 3 धावा कंप्लीट झालेल्या आहेत दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 30 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. 15 बॉलचा खेळ बाकी. 15 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. 15 मध्ये 15 बनवायचे आहेत. धावसंख्या कुठे ना कुठे स्टॉप करावं लागेल. कमबॅक करावं लागेल नागले या संघाला. अजून एकही विकेट डाऊन झाले नाही कामाने या संघाची. भाईदास बाबर खेळत आहेत 18 अंकावरती. त्यानंतर प्रदीपजी मात्रे असतील 10 धावसंख्येवरती खेळत आहेत. बॉलर तयार. शरद फरले बॉलिंग करण्याकरता ट्रॅकवर सज्ज होतील. चांगली बॉलिंग करावी लागेल या बॉलरला. धावा डिफेंड करायचे आहेत नागले संघाला. 3 चेंडू टाकून दिलेले आहेत. 11 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी असेल या ओव्हर मध्ये. बॉलिंग करण्याकरता सज्ज होतील. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने प्रदीप करता हा बॉल असेल. चेंडूला दिशा दिली. चेंडू जाईल शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. 1 धाव मात्र मिळेल. जास्त काही आता मात्र मिळणार नाहीये बॅटिंग करणाऱ्या संघाला. अप्रतिम फटका. सेन्सिबल बॅटर आहेत. मेरिट मध्ये जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न ते करत आहेत प्रदीपजी मात्रे. आणि संघाची धावसंख्या 31 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. दोन बॉलचा खेळ बाकी असेल या ओव्हर मध्ये. तिसरा षटक मार्गस्थ आहे. शरद फरले आहेत बॉलिंग करण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर. 5वा बॉल. सुंदर फटका. चेंडूला शॉर्ट पोल केला. चेंडू जाईल डीप मिडविकेट दिशेने. चेंडू होईल फरार. मिळतील धावा या 4. चौकार आलेला आहे भाईदास बाबर यांच्या बॅटमधून आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 35 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. 10 धावांची गरज असेल आता मात्र सामना जिंकण्याकरता. तेरा बॉल 10 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. जय हनुमान 40+ मास्टर कामन या संघाला. दोन्ही बॅटर अप्रतिम बॅटिंग करत आहेत. पहिला विकेट साठी नक्कीच चांगल्या प्रकारे भागीदारी पार्टनरशिप त्यांनी बिल्डअप केलेला आहे. धावांची उभारणी नक्कीच केलेला आहे. आता मात्र 13 बॉलचा खेळ बाकी असेल. 10 धावांची गरज सामना जिंकण्याकरता असेल कामन या संघाला. शरद फरले बॉलिंग करण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. षटकातील शेवटचा बॉल असेल.
ओव्हर द विकेटचा मारा करत असताना बायदाच करता हा बॉल असेल. फुलटॉस बॉल लॉफ्ट केला बॉलला. चेंडू जाईल इंटू द गॅप. इनफिल्डच्या वरून फिल्डर आहे त्या ठिकाणी. चेंडू फील्ड होईल, फेकी होईल. तत्पूर्वी या 3 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. आता मात्र चौथ्या धावेचा प्रयत्न. खराब फिल्डिंग आणि या 4 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 5 धावा पूर्ण केल्या असतील तर नक्कीच 1000 रुपयाचा कॅश प्राइज आला असतं, परंतु या 4 धावा कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. धावसंख्या 39 लागले गेलेले आहे ऑन द बोर्ड आणि 12 बॉलचा खेळ बाकी असेल या दुसऱ्या इनिंग मध्ये. 6 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. जय हनुमान 40+ मास्टर कामानी या संघाला 6 धावांची गरज. 12 बॉलचा खेळ बाकी असेल. नागले वर्सेस कामन मॅच मात्र चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि नक्कीच पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे कामन या संघाला. टायगर चषकामध्ये पराभूत केलं होतं नागले या संघाने कामन संघाला. आता मात्र पराभवाचा बदला घेण्याची संधी असेल कामन या संघाला. पाहावं लागेल. आता मात्र 12 बॉलचा खेळ बाकी असेल. 6 धावांची गरज सामना जिंकण्याकरता. जय हनुमान 40+ मास्टर कामन या संघाला असेल. धावसंख्या झालेली आहे धावफलकावर एकंदरीत 39 धावा धावफलका लागला गेलेला आहे आणि 6 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता कामन या संघाला. बॉलिंग ट्रॅकवर 12 बॉल 6 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी असेल. आता मात्र नागरी संघाच्या माध्यमातून नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. जगन्नाथ पाटील सज्ज होतील बॉलिंग करण्याकरता. स्ट्राईक एंडला प्रदीप महात्रे यांना आपण पाहणार आहोत. चांगले बॅटर आहेत. सलामीला आलेले फलंदाज अजूनपर्यंत खेळपट्टीवरती आहेत. प्रदीपजी महात्रे जगन्नाथ पाटील बॉलिंग करण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. पहिला बॉल असेल या षटकातील. डिलिव्हर करण्यास सज्ज होतील. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने सुंदर फटका. हुक केला बॉलला. चेंडू जाऊ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 43 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र 2 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता कामन या संघाला. एकही विकेट डाऊन झालेली नाहीये कामन संघाची. 2 धावांची गरज. जगन्नाथ तयार. नेक्स्ट बॉल या षटकातील. यावेळेस फलंदाज बाद. सिकंदर शेठ गिरधर म्हात्रे आलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेले आहेत. स्ट्रायकिंग एंडला असतील. 2 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी कामन या संघाला.
नक्कीच संधी आहे नागले संघाला पराभूत करण्यासाठी. आता मात्र बॉलर तयार जगन्नाथ पाटील. फुलटॉस बॉल ऑन साइडला बॉलर चेंडू जाईल मिड विकेटच्या दिशेने. योगेश त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेला आहे दोन्ही बॅटरने. सामना जिंकलेला आहे कामान संघाने. अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिले गेलेले आहे. जेव्हा जरा काही त्यांचा गोलंदाज याला याचं ते याला ये हॅलो चला भाईदास बाबर ठरलेला आहे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. भाईदास ठरलेले आहेत मॅन ऑफ द मॅच. चांगली कामगिरी केली या मॅचच्या. चला रोशन पारदे यांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते दिला जाईल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार भाईदास बाबर या खेळाडूंना.